बरोबर आहे का बघा, मला लिहायला ते वया पण त्याला लिहिला बंद कर बंद कर बंद कर बंद कर बंद कर पाय काय लक्ष सगळ्यांचं सगळ्यांचं लक्ष पाय बरोबर लिहितो का बघा. पहिला येत येते ना बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. बोलायला लावलंय कोण बोलत होतं? पाटे बोला नाही कोण बोलतो मग कोण बोलत होत? बोलायचं नाही. सगळ्यांनी वाय पेन ओपन केलाय वाय पेन लक्षात नंबर पाठ बघूया. नंबर पाठ करायचे आपल्याला एबीसीडीचे. त्याच्यात एक नंबर असतो इजॉटी. हे तोंड पाठ करायला लागते ई जे ओ टी आणि वाय. ही 4-5 अक्षर आहेत आपली मेन अक्षर इजॉटी ई जे ओ टी वाय इजॉटी. ही मेन काय आहेत ही पाठच करायची का? कारण की ई जे आहे हे 5 नंबरला येते, जे 10 नंबरला, ओ 15, टी 20 आणि वाय 25 नंबरला येते. म्हणून ही अक्षर महत्वाची कारण की 5च्या पद्धतीतली सगळी अक्षर ई जे ओ टी वाय. म्हणा लवकर ई जे ओ टी वाय इजॉटी ई जे ओ टी वाय. ई 5 नंबरला, जे 10 नंबरला, ओ 15, टी 20 आणि वाय 25 नंबरला. म्हणून ही पाठ करायची. आता 1 2 3 4 सगळ्यांना पाठ असतील एबीसीडी सगळ्यांना पाठ असतील आणि लास्ट एक पाठ असते झेड. नाही पहिली 4 आणि लास्ट एक टोटल 26 मध्ये 5 ही सगळ्यांना पाठ असेल. बरोबर आहे? सगळ्यांना पाठ येत नाही का? नाही कोणाला पाठ असणारच. आता इथून पुढची इजॉट नाही ई पाठ झाला. पहिला ई जे ओ टी आणि हे वाय आणि हे वाय. ही एवढी पाळली इजॉटी. इजॉटीची अक्षर बाहेर काढली. आता राहिलं काय? हे एफ आहे. एफ कसं दिसतंय? एक दांडी. याच पाण्यात बघा कसं येणार एफ असं येणार. बरोबर आहे? याला जर दांडी लावली झाले 6. हे एफ किती नंबरला आलं? 6 नंबरला आलं. जी आहे 7, जी मध्ये 7 आहे हे 7 नंबरला. एच 8 नंबरला झालं म्हणून दांड्या लावल्या. आय 9 झाले म्हणून आय 9 नंबरला. काय नॉर्मल ट्रिक आहे, नॉर्मल यूज करायचीच आहे. पहिल्याकडे बघा एक दांडी आहे म्हणून एकच दांडी आहे ना उभी. अशा 3 आहेत पण अशी उभी एकच लाईन आहे आणि इकडे एक 11. 1 2 दांडी. किती दांडे आहेत? 2 दांडे आहेत म्हणून 12 नंबरला. यम कसा आहे? असा आहे यम असा आहे यम. बरोबर आहे? त्याला जर असं केलं तर काय झालं? 3 झाले म्हणून यम 13 नंबर. सलपाट. त्याच्यानंतर यन 14 नंबरला पाठ करायला लागते. यन फक्त तुम्हाला पाठ करायला लागते 14 नंबरला. यम पाठ केला की पुढचं यन पाठ करायला लागणार 14 नंबरचं. त्याच्यानंतर पीचं पाण्यातलं प्रतिबिंब बघा. पीचं पाण्यातलं प्रतिबिंब 6 वाटतंय ना 6 नंबरला. क्यू आम्ही प्रत्येक वेळेला असंच लिहायचं रिझनिंग मध्ये 7 आहे म्हणून किती नंबरला? 17. आर झाला 8 18 नंबरला 8. यस 9 झाले 19. नॉर्मल काय ट्रिक नाही तर त्यातल्या त्यात आपल्याला अक्षर तयार करायचं. समजलं? यू पाठ करायला लागतं 21 नंबरला.
व्ही च्या कांड्या किती? 2 कांड्या आहेत ना. व्ही 2 कांड्या आहेत म्हणून 2 22. डब्ल्यू असा आहे 3 झाले 23. एम आणि डब्ल्यू सोपं. त्याच्यानंतर एक्स 1 दांडी 2 दांडी 3 दांडी आणि ही 4. टोटल किती दांडे आहेत? 4. 24 दांडे 24 नंबर आहे. 4 दांडे आहेत 24 म्हणून 24. समजलं? सगळ्यांना समजलं? फक्त ही अक्षर थोडी पाठ एवढी करायची, कारण की पाठ केलेलं वेगळं असतंय रिजनिंग मध्ये आणि तुम्ही जे वहीच्या वरती लिहिताय ABCDEFGHIZ आणि त्यांच्या खाली नंबर हे वेगळं पडतंय. तुमचे नंबर कुठे जातात माहिती आहे? टाइम कुठे जातोय? जे तुम्ही पेपर मध्ये लिहिताय त्याच्यात तुमचा टाइम जातो. पेपर मध्ये लिहून अक्षराचा एक 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 नंबर किती येतोय ते लिहितात, त्याच्यात टाइम जातो. त्यामुळे मला पाठच पाहिजे रिजनिंग मध्ये, नाही लागणार पाठ पाहिजेतच. त्याच्यानंतर अपोजिट नंबर पाठ आहे. इझॉट लिहून घेतला, इझॉट फक्त लिहा वरती, बाकी काय एबीसीडी लिहून घेतला असेल. EJOTY इझॉट. झालं? EJOTY वरती फक्त इझॉटी लिहायचं. झालं? आता अपोजिट नंबर काय माहिती? अपोजिट अक्षर, जसं ए चा अपोजिट अक्षर कुठलं? हा काय? 10 झेड. ऐकाय ना रे. ए चा अपोजिट अक्षर काय? झेड. ए चा अपोजिट अक्षर काय होतं? लार्जचा अक्षर. ए पहिला मी डायरेक्ट लिहितो ABCDEFGHIJKLM. M चा अपोजिट N O P Q R S U V. झाली अपोजिट अक्षर झाली. अशी लिहून पाठ करणार. हा अशी लिहून पाठ करणार. अशी मला अपोजिट पण पाठ पाहिजे रिजनिंग मध्ये. प्रथमेश पाठीत अपोजिट अक्षर पाठीत वय बंद कर. मागे बघ. उठ आणि मागे बघ. उठ आणि मागे बघ. हा यू चा अपोजिट सांग. एफ पुढे बघ पुढे पुढे. ओ चा अपोजिट एल. एन एम आर व्ही. हा ई. बस वहीत काय करत बसायचं नाही, फळाकडे बघायचं. अजून प्रश्न आहे त्यावेळेस वहीत करत बसायचं. त्यावेळेस बघूया कोण कोण करत बसेल. काय? ए झेड. ए चा अपोजिट झेड ला काय म्हणायचं? आज. ए चा अपोजिट काय? झेड. झेड ए चा अपोजिट झेड, याला काय म्हणायचं? आज. आज म्हणायचं आज. बी चा अपोजिट वाय बाय. सी चा अपोजिट एक्स 6. डी चा अपोजिट डब्ल्यू दूधवाला. दूधवाला दूधवाला रोहन दूधवाला ने म्हशीचं दूध काढताना सेक्रेटरीला जाऊन उद्यापासून जायचं नाही, आज तरी जायचं नाही. माहिती आहे ना काय करायचं? घाड जायचं 3 ला. घरच्या मला सांगून 2दा गेलो. 2दा गेलस मला 2दा जेवढं लेक्चर का सांगितलं तिकडं
कुठे जाऊ? कुठे जाऊ? कुठे जाऊ सांगू? पळत जाऊ? येतच पळत माझ्या बरोबर? विचार जरा, फक्त विचार लागला कसा असता. सरांचा मला वाटेल काल घेतला तो. तू एकदा रगड्यात गाव माझ्या. थांबा जरा सरांचा फोन. ईच वी ईव्ही मोठ ईव्ही गाड्या तसं पण लक्षात ठेवा किंवा यू म्हणून लक्षात ठेवा. एफ च यू फ्यू झालेली नंतर सांगा, नंतर येणार अजून. एफ च यू फ्यू. त्याच्या पुढे जी च टी जीटी रोड. जी च टी जीटी रोड. जीटी रोड. त्याच्यानंतर एच एस हायस्कूल. हायस्कूलला गेलाय नाही जायच्या आधी 12वी पास झाल्याशी. हा हायस्कूल. त्याच्यानंतर आय आर इंडियन रेल्वे. मरते आहेत इंडियन रेल्वेच्या सगळ्यांवर. त्याच्यानंतर जेब क्यू काय? जेब काटा नव्हे, जेब कचरा. कचरा. जेब क्यू कचरा. जेब कचरा. तुम्ही दोघांपैकी एकटे इथे बसा. मान इकडे बोलत बसल्याचे. के पी काला पाणी. काला पाणी. एल ओ लो आणि मन. लो आणि मन. एम एन मन आणि एलो काय? एलो काय? अरे पुण्यात विचारवले. इकडे खांजव कुठे, इकडे एक काय रे? कसं व्हायचं? पाठ सगळी इकडे एकटं बसायला आलो नाही. मग बसा कोणतरी एकटं बसायचं इकडे. लिहून काय करा लवकर. तू इकडे बसव. तू इकडे बस. इथे काय नाही इथे जागा होत. इकडे बस. एवढा पुढचे बेंच रिकामा असता मागे का? शिवकुमार आणि काय नाही दिलं. मला माहित नाही खरंच. आम्हाला तिची जबाबदारी तुला देईल. त्याला यावेळेस लय कमी पडल्यात. त्याला लय कमी पडल्यात. तुला कमी पडायला नाही. त्याचे नुकसान व्हायला. मग बस कुठे कारण तिथं बसू नको. शुभ्याला फोटो शुभम करतोय ते दोघं एका ठिकाणी बघायचं. मग करत नाही. निवांत असेल. लिहून घेतला झालं. लवकर झाले तसे. अरे तिथे वाकून बघणार दिसाय नको. हाय ते आब्रो काढून लेवल काढतो झालं. अरे वा पाठ करतेस बिघडत. सांग. जेच अपोजिट काय? खाली बघ. खाली बघ. डस्टर डोसर झाली माहिती आहे. पांढरं पांढरी केस. एक्सपिरियन्स येईल एक्सपिरियन्स. लवकर सांग. जेचा अपोजिट काय? एम चा अपोजिट काय? हा. ओ चा अपोजिट
ओचा ऑपोजिट काय? क्यूचा ऑपोजिट नाही. डब्ल्यूचा ऑपोजिट हा काय? पाठ कोण करणार? मी. पॅरेंट्स आले ना, मग त्यांच्या पडत काय सांगितलं आहे? राहायच नव्हतं तुला झालं ना. वाचून गोष्ट बघत आहे माझं, मला पाठवणार आहे. इकडे तिकडे बघत बसलाय. झालं. आता रिलेशन कशी पडतात तुम्हाला? रिलेशन कशी पडतात? पहिला सुरुवात करताना ऑप्शन वाईज करताना ते करायचं. आता बघ, हाय तेव्हा ते करतेस आणि आता सांगताना आणि बघायचं. काय तुम्हाला क्वेश्चन दिलाय, पहिला काय करायचं? क्वेश्चन कडे गेल्या पाठोपाठ पहिला बघायचं त्याचे अक्षर चेंजेस येते. काय करायचं? क्वेश्चन कडे पहिला रिझनिंगचा कोडिंगचा प्रश्न आला की पहिला बघायचं. तुम्हाला एक क्वेश्चन दिलंय, त्याला काय म्हणतात ते दिलंय, याच्यात तुम्हाला अक्षर सेम वाटतात का बघायचं. जर तुम्हाला अक्षर सेम दिसली नाहीत तर नेक्स्ट स्टेप, दुसऱ्या स्टेपला जायचं. अपोजिट आहेत का बघायचं. काय बघायचं? अपोजिट आहे का. पहिला काय बघायचं रोहन? पहिला काय बघायचं सांगितलं? हा, अक्षर समान आहेत काय. नंतर काय बघायचं? अपोजिट आहेत काय. अपोजिट आहेत दिलेत, अपोजिट आहेत काय बघायचं. हा, आणि मग नंतर लास्टला जाऊन नंबर लिहायचं. लास्टला जाऊन काय करायचे? त्या अक्षरांचे नंबर लिहायचे. कारण ते पहिला ही दोन बघितल्याशिवाय तुम्ही पुढे नंबर लिहायच्या भानगडीत पडायचंच नाही. समजलं? पहिला दोन कुठल्या अक्षर सेम आहेत काय, नंतरला दुसरा काय अपोजिट आहेत काय, आणि तिसरा मग नंबर लिहायचे सगळे. मग काय प्लस मायनस काय रिलेशन असेल ते फाईंड करता येईल. तर अपोजिट मध्ये काय काय रिलेशन येतं? 1 2 3 4 5 अक्षरी एक हे आहे. 1 2 3 4 5 अक्षरी नंबर संख्या आहे किंवा एक अक्षर आहे. 5 अंकी एक अल्फाबेट आहे. याला 3 4 5 हे म्हणतात. तुम्हाला रिलेशन कसं देणार? हे अक्षर या अक्षर मध्ये रिलेशन देतील. पहिला अक्षर लास्टच्या अक्षर मध्ये रिलेशन देतील. याचं पहिलं अक्षर, याचं पहिलं अक्षर, याचं पहिलं, याचं दुसरं, याचं दुसरं, याचं तिसरं, याचं तिसरं, चौथं सेम चौथं, आणि हे पाचवं सेम पाचवं. हे तुमचं बेसिक रिलेशन आहे. हे तुमचं काय झालं? बेसिक रिलेशन. पहिलं रिलेशन पहिल्याला लागू होणार, दुसरं रिलेशन दुसऱ्याला लागू होणार. आता नेक्स्ट याला 1 2 3 4 5 त्याला काहीतरी म्हणतात. यावर कुठलं रिलेशन येतोय? आता दुसरी टाईप काय होणार? हे जे पहिलं आहे याचं रिलेशन कुठे फाईंड होणार? इथं फाईंड होणार नाही. पहिल्याचं आणि लास्टचं रिलेशन काय करतील? पहिला आणि लास्टचं, पहिल्याच्यात आणि एकदम लास्टच्यात काहीतरी फरक आहे ते देतील. नाहीतर मग लास्टून दुसरा आणि पहिलून दुसरा, पुढून दुसरा आणि तिकडून लास्टला दुसरा. सेम इथं देतील आणि सेम इथं फरक देतील. म्हणजे जर हे अक्षर असेल 20 नंबरचं तर हे 21 नंबरचं होणार. हे 19 असेल तर हा 20 होणार, असं देतील. किंवा दुसरं कसं? इथं एक देतील, हा एक 4 नंबरला आहे, हा एक किती 4 नंबरला आहे, आणि हा पुढचा एक 5 नंबर. कितीचा? +1चा रिलेशन मध्ये पहिला वाला आणि इकडचा पण पहिला वाला चेंज झाला. पण इथं नाही, इथं पहिला वाला आणि इथं लास्टचा वाला चेंज झाला. पहिल्यात आणि लास्टच्यात रिलेशन मिळाले तुम्हाला. ही झाली दुसरी टाईप. आता तिसरी टाईप मध्ये काय देतील? 1 2 3 4 5 6 ह्याच्याच खाली लिहितो 1 2 3 4 5 6. आणि रिलेशन फाइंड करताना या टाईप मध्ये फक्त दाखवायसाठी दिले, लिहिताना त्याच टाईप मध्ये लिहायचं. पहिला अक्षर वर लिहायचं, दुसरा अक्षर त्याच्या खाली लिहायचं. समजलं? आता फाइंड कसं करायचं रिलेशन? प्रथमेश फाइंड
आता तुम्हाला 6 अक्षर दिलेत, 6 अंकी एक संख्या दिली किंवा एक अक्षर दिले, नाव दिले, खाली दिले नाव चेंज होऊन काहीतरी झालंय, बरोबर आहे. दुसरं रिलेशन काय देणार, ह्याच्यात आणि ह्याच्यात काहीतरी चेंजेस करणार, ह्याच्यात आणि ह्याच्यात काहीतरी चेंजेस करणार, मधला आहे तसंच आहे, रिलेशन टाकलेले म्हणजे फक्त अक्षर चेंज केलेली, जास्त काही डिफिकल्ट केलेलं नव्हतं. आता पहिलं अक्षर आणि तिसऱ्या अक्षर मध्ये प्लस मायनस करून देणार, मधल्या आणि मधल्यामध्ये प्लस मायनस करून देणार, किंवा मधलं सेमच ठेवतील, त्यांच्या मनात आहे. पहिला मायनस करतील, नंतर मधलं सेम ठेवतील, लास्टला परत प्लस करतील. जे तुम्हाला रिलेशन दिले ते करायचं, त्याच्यानंतर सेम इथं, त्यानंतर सेम काय करतील तिथे करतील. ही तुमची मेन 3 बेसिक रिलेशन, तुमची मेन 3 बेसिक रिलेशन. लिहून घ्या, काढलंय तसं जसं काढलं का नाही तसं लिहून घ्या आधी. मग इथं 6 अंकी आहे, 4 अंकी असेल किंवा 2 अंकी असेल, 4 अंकी असेल किंवा 3 अंकी असेल, काय रिलेशन असेल तर एक डायग्राम काढून घ्या की अशा असे रिलेशन येऊ शकतात. अंकामध्ये पहिली 2 अंक मागं पुढे करते आणि मधली दोन्ही 2 अंक सेम करते. काय सांग डाऊट शिकवाय रोहन पाठ झाले. हा अशा फावल्या वेळेत तुला पाठ करायला लागलं, हे लिहून घेतलंस. हाय म्हणजे हे आहे तुझ्याकडे, हे आहे मग, अरे लिहून घे रे तू, लेक्चर स्टार्ट झाले मग लिहून घेणार पण मी काय झेरॉक्स आहे तुला कळणार आहे त्यातलं, हा लिहू, बोलायला नको, लय वाईट बेइज्जती करतोय मी बोललो तर, लय वाईट, मग अकॅडमी सोडून जाशील एवढं बोलतोय मग वाईट. काय त्याला रगडायला नाही, चला झालं रे, सगळ्यांचं झालं डन. तिकडं बस, तिकडे बस, त्याला बोलायला बस त्याशी तिथे. क्वेश्चन दिलाय, लिहून झाल्यानंतर क्वेश्चन जरा काय काय करायचं सांगितलंय ते बघा, ओव्हरव्ह्यू करा. काय ना काय जी नंतर पी आहे,
आणि मला उद्या येताना सगळ्यांची केस सगळी कट पाहिजे, केस तरी कट पाहिजे, मिलिटरी कट मध्ये यावा. माहिती आहे नाही जर आम्हाला एक शिक्षक होते माहिती आहे, मुतकेकर सर म्हणून होते. आम्ही तिसरीत काय चौथीत होतो, असं तर उचलायचे इथे इथे असं केस. आम्ही हलके होतो, तुम्ही उचलणार नाही केस दुखते, समजलं. पुढचं वरचं कमी पाहिजे, पण कमी पाहिजे. पण टाइम अप टाइम अप टाइम अप टाइम अप टाइम अप टाइम टाइम. वया पेन सगळ्यांची बंद. प्रथमेश बंद झालं. तेवढाच वेळ होतो, 1 मिनिट खूप झाला. रिझनिंगला तरी 30 सेकंड खूप झाले. तेवढा रिझनिंग मध्ये टाइम कमी करायचा आहे तुम्हाला. काय दिलंय, EVEN ला काय म्हणतात, GNGXGP. अक्षर सेम आहेत का पहिला बघितला, अक्षर सेम आहेत, त्याला हे म्हणतात, त्याच्यात अक्षर सेम आहेत नाही, म्हटलं अक्षराचं काय रिलेशन लागत नाही. दुसरं काय सांगितलेलं, अपोजिट आहेत का बघा, ई चा जी अपोजिट आहे किंवा ई चा पी अपोजिट आहे नाही, मग ते पण रिलेशन लागणार नाही. मग आता लिहायचे डायरेक्ट नंबर. ई चा नंबर व्ही ई व्ही ई आणि 14. जी किती नंबरला, 7 नंबरला. एन 14 नंबरला. नंतर काय आहे पुढे, जी 7 नंबरला, एक्स 24 नंबरला, जी 7 नंबरला आणि लास्टला काय, पी 16 नंबर. पी काय 16 नंबरला. VEN काय दिलंय, डायरेक्ट बघा 5 चे 7 झालेत, 5 चे 7, 5 चे 7 झालेत नाही. सगळ्यांमध्ये काय झालंय, +2 झाले, +2 झाले, +2 +2, इथं पण +2 आहे. सगळ्यामध्ये काय झालंय, +2 रिलेशन आहे. एल सॉरी एल आहे, इथं एल आहे. कुठला किती नंबर आहे ना, 12 नंबर आहे. इथे एल होतं, चुकी होते. असं काय मी देव माणूस आहे की मला सगळं बरोबर आहे, तेव्हा रोबोट नाही, माझ्या देवला सगळं बरोबर आहे. चुकी होते सगळ्यांना, लिहिताना चुकले. काय येतं, वीच्या जागी एल होतं. मग इथे किती येणार, 12 येणार. मग काय रिलेशन येणार, +2. सगळ्यामध्ये काय होतंय, +2 +2 +2 आले. तुम्ही चुकी केलेली चुकी सांगतो या एक्झाम मध्ये. तुम्हाला माहिती आहे सगळं +2 +2 आले, ह्याचं रिलेशन का काढायला आहे. हे जे 2 नंबरचं आहे तुम्हाला रिलेशन दिलंय, हे तुमचा टाइम घालवण्यासाठी दिलंय. इथे काय आलं, +2 चं रिलेशन आहे. पहिला अंक पुढे जाऊन काय होणार आहे, +2 होणार आहे. मी ह्याचं काढायची काय गरज आहे आपल्याला, काढू दे. काय काढायचं तुम्ही, सगळ्यांनी काढला असेल, जवळपास सगळ्यांनी काढला असेल. का काढला, हे तुम्हाला काढायचं नव्हतं. एकावर रिलेशन करते, डायरेक्ट जाऊ आन्सरकडे. तुमच्याकडे एवढा टाइम नसणार आहे, कुठेच नसणार आहे. डायरेक्ट पर्यायामध्ये इलिमिनेट करायचं. आता पर्याय देणार नाही, तर शिकतोय आम्ही. ज्यावेळेला एक्झाम मध्ये होताय बसताय त्यावेळेला पर्याय इलिमिनेट करायचे, ते पण घेणार क्लास लास्टला. आता काय होणार, दुसरे रिलेशन पण तेच असणार, डायरेक्टली मानायचंच, कारण की हे +2 आहे, पुढचं पण +2. जर इथं आपल्याला रिलेशन काही कळालं नाही तर मग पुढचे अंक लिहायचे. जर इथं कळालं नसलं तर पुढचे अंक लिहायचे. आता इथं कळालं आपल्याला +2 चं रिलेशन आहे, डायरेक्ट जावा FORTY. F चा नंबर किती, रोहन, ORT आणि Y 27. काय ना 25.
इथं प्लस टू चं रिलेशन आहे, तिकडे पण काय येणार, प्लस टू चं रिलेशन येणार. डायरेक्ट प्लस करून आकडेच लिहायचे. इथं पहिला प्लस करा प्लस करा प्लस करा आणि नंतर मग आकडे लिहा असं लिहायचं नाही, डायरेक्ट प्लस करून आकडेच लिहायचे. 6 मध्ये 2 प्लस केला किती आले, 8 आणि 8 नंबरचा अक्षर एच. पर्यायामध्ये जायचं, 4 पर्याय देणार. पहिलं अक्षर बघायचं एच आहे, एच ज्यांचं नाही त्याला कॅन्सल करायचं, ज्यांचं एच नाही त्याला काय करायचं, क्रॉस करायचं. 1-2 पर्याय एलिमिनेट होतील, मग झालं. त्याच्यानंतर मग डायरेक्ट जायचं लास्टचं अक्षर. पहिल्या आणि लास्टच्या काहीतरी असते, इथं पण +2 आण, बरोबर आहे. माहिती किती येणार, 27 येणार. 27 येणार. 27 नंबरचा अक्षर काय, ए. 26 अक्षर असतात ना. आणि परत चालू काय होतंय, लास्टला एक्स वाय झेड झाली. इथं वर्णाक्षर आपली संपली, बरोबर आहे. 26 वर्णाक्षर 26 संपली. त्याच्यानंतर परत एबीसीडी स्टार्ट होते, त्याच्यानंतर परत ए बी सी डी स्टार्ट होते. परत याचा अक्षर किती, अंक किती, 24 25 26 तसंच पुढे 27 28 29 30. यांचे दुसरे नंबर किती, 1 2 3 4. समजलं, वर्णाक्षर परत स्टार्ट होतं 26 नंतर, त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. मग 27 नंबरला काय येईल, 27 म्हणजेच 1 आणि इथे येईल 1, बरोबर आहे. जर लई मोठा अंक आला, आता इथे 27 होता, किती पण मोठा अंक असू दे, किती पण मोठा म्हणजे जास्त करून 52 पडेल, जास्त काय देणार नाही, तेवढंच देतील थोडं. त्या 27 मधून त्या अक्षरातनं 26 अक्षर मायनस करायची, किती राहिली, 1. 1 नंबरचं अक्षर कुठलं, 1 नंबरचं अक्षर ए म्हणून डायरेक्ट लिहायचंय. पर्यायात जायचं लास्टला, पर्यायामध्ये गेला ए बी सी डी. पहिलं अक्षर काढलं, 2 पर्याय गेले, ए गेला बी गेला, ए आणि डी गेला, बरोबर. राहिला कुठला पर्याय, बी आणि सी पर्याय राहिला. बी आणि सी पर्यायामध्ये फक्त लास्टचं अक्षर चेंज आहे. पहिलं अक्षर बी पर्यायाचं, याचं पण एच आहे, त्याचं पण एच आहे, याचं ए आहे आणि याचं बी आहे, बरोबर आहे. आता तुम्ही पर्यायात गेलाय, मधले अक्षर काढले नाही, डायरेक्ट लास्टचं अक्षर काढलंय. लास्टचं अक्षर ए आहे, तर जो पर्यायाच्या एंडिंगला ए आहे त्याला टिक लावायची आणि पुढे जायचं, मधले अक्षर काढत बसायचे नाही. समजलं, करायचं कसं, ज्या वेळेला पर्याय देतील तेव्हा. पण आता काढायचं आपल्याला. 15 अधिक 2 17 नंबरला काय येणार, किती येणार, क्यू. 18 अधिक 2 20 नंबरला काय येणार, टी. 20 अधिक 2 22 नंबरला काय येणार, व्ही. तुमचं अक्षर काय झालं, एच क्यू टी व्ही ए. एच क्यू टी व्ही ए. हे नॉर्मल रिलेशन चालू आहेत, नंतर जाणार आहे हार्डकट. नॉर्मल रिलेशन चालू आहेत, त्यामुळे येतील सगळ्यांना, लिहून घ्या. याच्यानंतरच पण गणित देतो फळ्यावरती. नंतरचं गणित आहे इथे. पिझ्झा बर्गर, पिझ्झा बर्गर दिलाय, पिझ्झाचं रिलेशन काढून बर्गरचं काय म्हणतात ते करा लवकर.
किती वाजले? वेळ लवकर लवकर झाला नाही, 3 वाजले. दुसरंच गणित चालू आहे, लवकर लिहा. आलं सुमित? आलं? रोहन आलं? काय रिलेशन आहे बघा जरा. काय झालंय? शेवट आणि पहिल्यात काय झालंय? +1. बरोबर आहे? काय येणार गणितात? दिलंय काय? पिझ्झा दिलाय. झालं? रिलेशन झालं? नाही झालं तर बघा. बघा लिहून घ्या नाहीस घेतलंय? हा वर लिहिले सगळे. पीला काय म्हणतात? पीला आकडा किती म्हणतात? एक एक त्यानं यानं पी सांगितला, यानं पुढचा आकडा सांगायचा, त्याच्या पुढचा यानं, त्याच्या पुढचा त्यानं, असं असं करत मला इतकं राहायला पाहिजे. पहिला असं सगळी असं असं जाणार, रिटर्न असं येणार, नंतर परत असं असं, आणि लास्टला पण इकडनं सुरुवात होणार परत पोळी. समजलं? रोहन स्टार्ट. पुढं पुढं बघून सांग. उद्या बघू नको पाहिजे, उद्या बघू नको पाहिजे मला. आज बघून सांगे, बघून नकोच, पहिला सांगायचा प्रयत्न करा. किती येणार? 26. नंतर नंतर 1, परत पुढे किती? म्हणून खाली बघायचं नाही, खाली बघायचं. पुढचा पुढं सनी तू सांगितलं, तू सांग. त्याच्या पुढे माग. अरे लवकर सांगा, कळते का नाही? इकडनं असं आला, असं येणार, परत तू कोण इकडं, इकडनं नाही, इकडनं इकडं, इकडनं तू तू नंतर तू, परत किती येणार? त्याच्या पुढे, त्याच्यानंतर उभा, त्याच्यानंतर चौबा, त्याच्यानंतर चौबा, तू सांगायचं उभा, त्याच्यानंतर ही झाली तुमची पहिली अक्षर. बरोबर आहे? हा पिझ्झाला हे म्हणतात. बरोबर आहे? बघा जरा काय दिसतंय, काय वाटतंय? पहिल्या आणि लास्टचे रिलेशन काय दिसते? क्रॉस नाही, अपोजिट पण नाही, अपोजिट बघितलं, अपोजिट पण नाही, सेपर अक्षर नाही. बरोबर आहे? मग इथं काहीतरी डायग्राम काढली अशी क्रॉस. बरोबर आहे? ती लावून बघूया. पहिल्या आणि लास्टच्या बघा काय रिलेशन आहे? 1चं रिलेशन आहे. 1 काय झालंय? प्लस झालंय. बरोबर आहे? 2 नंबरचं याच्यात बघा 1 प्लस झालंय. सेम 26 नंतर पुढचा अंक किती? 27 होतोय ना. 27 म्हणजेच 1. सेम 26 नंतर 27 म्हणजेच 1. 1 अधिक 1 2. म्हणजे पहिला अक्षर आणि दुसऱ्या संख्येचं लास्टचं अक्षर याच्यात काय रिलेशन? +1चं रिलेशन. समजलं? रिलेशन कळालं? रिलेशन कळाल्यानंतर डायरेक्ट जायचं प्रश्नाकडे. आता उत्तर काढण्यासाठी बस याचं सांग. B2 पुढे पुढं पुढं किती? नंतर नंतर आणि नंतर
उभार उभार उभार. नंतर 18 काय येणार? पहिला आणि लास्ट. पहिला आणि लास्ट. 2 अधिक 1 3 नंबरला काय येणार? त्याच्या पुढच्या 3 नंबरला काय येणार? 3 नंबरला काय येणार? ई येणार ने, सी येणार, सी येणार. त्याच्यानंतर 21 पुढं 21 अधिक 1 21 अधिक 1 22 ला काय येणार? बी. 18 18 अधिक 1 19 19 ला काय येणार? यस. बस 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 सांगितलं बसायचं. 7 अधिक 1 8 नंबरला काय येणार? यच येणार. त्याच्यानंतर काय येणार? 5 5 अधिक 1 6 नंबरला काय येणार? एफ. 18 18 अधिक 1 19 नंबरला काय येणार? तुझं झालं नाही? यस. एका सांगायचं, एकट्याने एकदा सांगायचं, 2 वेळा बस. एकट्यानं एकदा सांगायचं, 2 वेळा. उत्तर काय आलं तुमचं? यस एफ एच एस व्ही आणि सी. समजलं? रिलेशन. बाकी काय याच्यात काही कन्सेप्ट अशी नाही मॅथ्स ही स्टेप करायची नंतर ती स्टेप करायची नंतर ती स्टेप, असं काय नाही, झंझटच नाही. बरं आहे ना? बरं आहे नाही? अरे बरं आहे. रिझनिंग मध्ये तर स्कोरिंग विषय सगळ्यांचा. रिझनिंग मध्ये आउट ऑफ आउट पाहिजे. मॅथ्स मध्ये एकतर नजर चुकीमुळे किंवा कॅल्क्युलेशन मुळे राहिलं तर चालतंय. रिझनिंग मध्ये कसलं कॅल्क्युलेशन येणार? कॅल्क्युलेशनची बी येणार पण टॉपिकच आहे तो. समजलं? रिलेशन +1 रिलेशन +2 +3 काय असेल ते लिहून घ्या. किती? 2:55 झाले ना अजून होत. गणित घ्या. थोडं हार्ड दिला. 2 गणित देतो होमवर्कची. काय बोलत विशेष? पेन असं काय करायचं? कोण करायचं? कोण करायचं? हे कधी सुटणार आणि तुम्हाला हे पाहिजे खरीच लिवाले उत्तर रिलेशन काढायचं बघा नी हसताय करताय दुसरं चला रिलेशन घ्या पुढचं. ही एक होमवर्कची गणित आहे 2. हे पहिलं गणित, दुसरं गणित. हार्ड देऊ काय? थोडं हार्ड देऊ हार्ड. एक सोपा आहे, एक हार्ड राहून देत. उद्या हार्ड एक पाहिजे. समजणार नाही. तुझं तर झालं नाही सगळं. तुझा पोर्शन सगळा झालाय. व्हाय नाही म्हटलं तर सर एक प्रोफेसरच आहे.
या गणित ही तुमची होमवर्कची गणित आहेत, दोन तुमची होमवर्कची गणित आहेत. झालं.